गणपतीच्या मूर्ती बनवताना तुम्ही कधी पाहिलंय का? मी ही पहिल्यांदाच पाहिलंय आणि त्यामुळेच म्हणलं तुमच्यासोबतही शेअर करावं, म्हणजे तुम्हालाही समजेल की गणपतीच्या मूर्त्या नेमकं बनवतात कशा. आणि आपल्याला वाटतं तितकंही सोपं नाहीये बरं का. म्हणजे अत्यंत सुरेख, सुंदर आणि रेखीव काम आहे आणि तितकंच कष्टाचं सुद्धा. म्हणजे मी त्यांच्याशी बोलली ना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की दिवसभर ते अक्षरशः त्यांना उभं राहावं लागतं. आणि हा जो साचा आहे गणपतीचा, त्यांनी ते आधीच बनवून ठेवला होता. त्यामध्ये त्यांनी मस्त ते पीओपीचं पाणी मिक्स करून त्यामध्ये टाकल्याच्या नंतर आहे ना, ते व्यवस्थित सुकू द्यावं लागतं. आणि 10-15 मिनिटानंतर मग एक मूर्ती तयार होते. हे असं ते रबराचं जे आहे त्याला काय म्हणतात मला माहिती नाहीये. आणि ते व्यवस्थित अत्यंत निरीक्षण पूर्ण, म्हणजे एकदम हळूवारपणे काढायचं असतं. आणि बघा किती छान आणि सुंदरशी सुरेख मूर्ती तयार झालीये. आणि इकडे साईडलाच ते बाबा म्हणजे मूर्तीला जे एक्स्ट्रा वगैरे कुठे काही असेल तर ते काढून टाकतायत, की ज्याने मूर्ती आणखीन छान दिसेल. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. कारण लहानपणी ना मला खूप कुतूहल होतं की गणपतीच्या मूर्त्या नेमके बनवत कशा असतील, किती छान छान मूर्त्या असतात. आणि आज मला ते प्रत्यक्षात पाहायला मिळालंय. आणि या मूर्त्या ना आणखीन सुकलेल्या नाहीयेत पूर्णपणे, त्यामध्ये पाणी आहे त्यामुळे ते थोड्याशा ओलसर दिसत आहेत नाही का, काळपट वगैरे. आणि त्या पूर्ण 1 दिवसानंतर सुकले ना की ते पूर्ण पांढऱ्या शुभ्र दिसतात. आणखीन त्या मूर्त्यांना कलर वगैरे द्यायचा पण बाकी आहे. आणि त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा.